आशितोष शशाङ्कशेखर चन्द्रमौलिचिदम्बरा कोटि कोटि प्रणाम शंभू कोटि कोटि प्रणाम दिगंबरा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, शिवपुराणानुसार अधिक मासातील शेवटच्या शिवरात्री दिवशी भगवान शिवाची पूजा कशी करावी. विशेष म्हणजे अधिक मासातील शिवरात्री दिवशी भगवान शिव मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी शिवलिंगावरती जर श्रद्धेने काही वस्तूंचे दान केले, काही उपाय केले तर भगवान शिवशंकर आणि श्रीहरी विष्णूंचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तर उद्या 13 जून मासिक शिवरात्री, अधिक मासातील शेवटची शिवरात्री आहे. तर उपासकाने काय करावे बघा. उपासकाने ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. भगवान शिव आणि माता जगदंबा पार्वतीचे स्मरण करावे. शंभू महादेवा उठा, देवेश्वरा उठा, माझ्या हृदय मंदिरात शयन करणाऱ्या उमाकांता उठा, ब्रह्मांडातील सर्वांचे कल्याण करा. मी धर्म जाणतो परंतु धर्माचरणास प्रवृत्त होत नाही. मी अधर्म जाणतो परंतु त्यापासून दूर होऊ शकत नाही. हे प्रभू, तुम्ही माझ्या हृदयात स्थित आहात. तुम्ही जशी प्रेरणा देता तसेच मी कार्य करतो, अशी विशेष करून प्रार्थना करावी. मग गुरुचरणाचे ध्यान करावे. त्यानंतर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख होऊन स्नान करावे. स्नान करताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. स्नानानंतर स्वतःला बसता येईल असे आसन भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगासमोर दक्षिणाभिमुख उत्तराभिमुख पाठ मांडावा. असे आसन अभिष्ट फल देणारे असते. त्यांच्यासमोर बसून भाळी भस्म त्रिपुंडे लावावे. त्रिपुंडे जप, तप, नामस्मरण, पारायण, दानादी सत्कर्मे सफल होतात. भस्म उपलब्ध नसेल तर शिवलिंगाला स्पर्श करून म्हणजे 3 बोटाने स्पर्श करून जलाधिकाने भाळी त्रिपुंड काढावा. रुद्राक्ष धारण करावा. संध्यादी नित्यकर्मे पूर्ण करून 3 वेळा मंत्रोपचारपूर्वक आचमन करावे. हात स्वच्छ धुवून प्राणायाम करावा. प्राणायाम करत असताना मूळ मंत्राचा 10 वेळा उच्चार करावा. हस्त मुद्रांचे प्रदर्शन हे पूजेचे आवश्यक अंग आहे. पूजा सामग्री जवळ आणून ठेवावी. गंध, अक्षता, बेलपत्र, फूल, जलयुक्त अर्घ पात्र उजव्या हाताला ठेवावे. शिवाचे ध्यान करून श्री गुरुचे स्मरण करावे. त्यांची आज्ञा घेऊन विधिवत संकल्प करावा. त्यांच्या संपूर्ण परिवाराचे पूजन करावे. सर्वप्रथम सिंधुरादी उपचाराने सिद्धिबुद्धी सहित विघ्नविनाशक गणेशाचे पूजन करावे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून त्यांना नमस्कार करावा. 1 बेलपत्र अर्पण करावे. मग क्षमा प्रार्थना करावी. त्यानंतर कार्तिकेय श्री गणेशाची एकत्रित पूजा करावी. त्यांना वारंवार नमस्कार करावा. महोदय नामक म्हणजे नंदेश्वराचे द्वारपालाचे पूजन करावे. नंतर भगवती उमादेवीचे पूजन करावे. तिथे 1 बेलपत्र अर्पण करून 1 लाल फूल अर्पण करावे. त्यानंतर अशोकसुंदरी भगवान शिवाची मुलगी त्यांची पूजा करावी. तिथे 1 बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आदी उपचारांनी भगवान शिवाचे पूजन करावे. नमस्कार करावा. भगवान शिवाचे पूजन केल्याने सर्व देवी देवतांचे पूजन होते. आपल्या घरात शिवलिंग नसेल तर मातीचे लिंग बनवून त्यांची विधिपूर्वक पूजा करावी. ही पूजा करताना तसं संबंधित नियमांचे पालन करावे. भूतशुद्धी व मातृकासन्य करूनच प्राणप्रतिष्ठा करावी. शिवालयात दीपपालाची स्थापना करून पूजा करावी. घरात मूळमंत्राचा उच्चार करून करावा. तिथे द्वारपालाच्या पूजनाचा नियम नाही. ज्या घरात नित्यलिंगाची पूजा होते तेथे शिवपरिवारातील सर्व अधिष्ठित असतात. पूजा करताना त्या सर्वांना आव्हान करून पूजा करावी. जे कैलास शिखरावर निवास करतात, जे पार्वतीची पती आहेत, जे सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहेत, त्यांचे सर्व देवामध्ये यथोचित उत्कृष्ट वर्णन करण्यात आले. जे निर्गुण असूनही गुणरूप आहेत, ज्यांना 5 मुखे, प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र व 10 हात आहेत, ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे, ज्यांची अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे, ज्यांनी दिव्य रूप धारण केले आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावर जटामुकुटात चंद्रकोर धारण केलेले आहे, जे गजचर्म परिधान करतात, उत्तरणीय वस्त्र म्हणून व्याघ्रचर्म पांघरतात, ज्यांचे स्वरूप अत्यंत शुभ आहे, ज्यांनी आपल्या अंगावर वासुकी आदी नागांची आभूषणे धारण केलेली आहेत, ज्यांच्या हाती पिनाकादी आयुधे आहेत, ज्यांच्या सम्मुख अष्टमहासिद्धी निरंतर नृत्य करतात,
भक्त समुदाय जयघोष करत पूजा करतात. प्रखर तेजामुळे ज्यांच्या पाहणेही दुर्लभ आहे, सर्व देवी देवता ज्यांची पूजा करतात, सर्व प्राणीमात्रांना आश्रय देतात, ज्यांचे मुखकमल प्रसन्नतेने फुललेले आहे, वेद आणि शास्त्र ज्यांची महात्म्य गातात, ब्रह्मदेव आणि भगवान श्रीहरी विष्णू त्यांची स्तुती करतात, जे परमानंद स्वरूप आहे, तर त्या भक्त वत्सल्य सांब सदाशिवाला मी आव्हान करतो, शतशत प्रणाम करतो. अशा अर्थाच्या संस्कृत मंत्राने आव्हान करावे, त्यांना आसन द्यावे, दीप ओवाळावे, जलदुग्धयुक्त पंचामृताने प्रसन्न मनाने अर्घ्य द्यावे, चंदनाचे लेपन करावे, वेदमंत्राचा किंवा नाममंत्राचा उच्चार करत अभिष्ट द्रव्य अर्पण करावे, त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे, वेदमंत्र व 11 नाममंत्राने दीप ओवाळावे, त्यानंतर गहू, जव, तांदूळ, उडीद, मूग असे पंचधान्य अर्पण करावे, त्यानंतर शिवजींना ध्यानमंत्राने अनुसरून शिवजीच्या 5ही मस्तकावर कमल, शतपत्र, शंखपुष्प, कुशपुष्प, धतुरा, मंदार, तुलसीदल, द्रोणपुष्प, बिल्वपत्र वाहावे. शिवजीच्या 5 स्वरूपाचे मनोमन चिंतन करून जे काही अर्पण करायचे आहे ते पत्र, पुष्प अर्पण करावे. अन्य वस्तू नाही मिळाल्यास फक्त बिल्वपत्र अर्पण करावे. भगवान शिवाला पत्र अत्यंत प्रिय आहे. गुगल किंवा अधुरा धूप अर्पण करावे. त्यानंतर हे प्रभू, हे शंकरा, नमस्कार असो. मी तुम्हाला अर्पण केलेल्या अर्घ्याचा स्वीकार करा आणि मला यश द्या, कीर्ती द्या, भुक्तिमुक्तिरूपी यश प्रदान करा. अशा अर्थाभिमुख मंत्र उच्चार करून पुन्हा जल अर्पण करा. उत्तम पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. आचमनार्थ जल द्यावे. पंचारती प्रदीप्त करून चरणांना 4 वेळा, नाभीला 2 वेळा, खाली एकदा, सर्वांगाला 7 वेळा ओवाळावे. हा नियम अतिशय प्रभावी आहे. मनोमन शिवजीचे स्मरण करत अर्धपरिक्रमा करावी. मी जाणता अजाणता तुमचे पूजन केलेले आहे. हे गौरीपती, हे भूतनाथ, मी तुमचाच आहे. माझे प्राण सदैव तुमच्यासाठीच आहे. माझे चित्त नेहमी तुमचे चिंतन करते. ज्याप्रमाणे अडखळणाऱ्या चरणांना भूमीच आधार देते, त्याप्रमाणे ज्यांनी तुमचे अपराध केलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हीच आश्रयदाते आहात. अशा अर्थाची पुष्पांजली मंत्र म्हणावी. ओंजळीतील फुले प्रभूंना अर्पण करून पुन्हा नमस्कार करावा. त्यानंतर हे देवेश्वर प्रभू, आत्ता तुम्ही परिवारासह स्वस्थानी जा आणि पूजन समयी पुन्हा येथे सादर पदार्पण करा. या अर्थाच्या विसर्जन मंत्राने शिवजीचे विसर्जन करावे. थोडेसे जल आपल्या हृदयाला व मस्तकाला लावावे. अर्थात शिवजीचे जलमय मूर्ती आपल्या हृदयात धारण करावी. अशा प्रकारे शिवरात्री दिवशी महादेवाचे पूजन केल्यावर त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. शिवकृपेने मनात असणाऱ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. बघा, प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा करण्याला, त्यांची आराधना करण्याला एक वेगळीच दिशा आणि सात्विकता प्राप्त होते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये भगवान शिवाची आराधना, पूजा करण्याला वेगळीच आस लागते. म्हणून प्रत्येक सोमवारी किंवा मासिक शिवरात्री, अष्टमी, प्रदोष या दिवशी तर भगवान शिवाची उपासना, नामस्मरण करावे. 2026 अधिक मास म्हणजे अधिक मासात 3 वर्षांनी आलेला आहे. तो 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास, धोंड्याचा महिना, हा दरवर्षी येत नाही, तर तो दर 3 वर्षांनी येतो. आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांची मनापासून भक्ती करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. अधिक मास म्हणजे साधा महिना नाही. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. पण या महिन्यामध्ये भगवान शिवशंभूची उपासना, सोमवारचे व्रत, मासिक शिवरात्री यालाही अत्यंत विशेष असे महत्त्व सांगितले गेले आहे. असे म्हणतात की या महिन्यामध्ये केलेले व्रत, वैकल्य, पूजा, अर्चा, सेवा, उपासना याचा फळ अनेक पटीने वाढवून मिळतो. आणि विशेष म्हणजे मासिक शिवरात्री दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन जर श्रद्धेने काही वस्तूंचे दान केले, उपाय केले, तर आत्ता प्रत्येकाला मंदिर जाणे जमत नाही. म्हणून तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवून भगवान शिवशंकरांची घरच्या घरी पूजा करू शकता. भगवान शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू दोघांची कृपा प्राप्त होते. उद्या अधिक मासातील शिवरात्री या पवित्र दिवशी तुम्हाला 5 ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे. पहिला, भगवान शिवशंकरांच्या मुख्य दरवाजावरती उजव्या साईडला. आता मंदिरात जाणे जमत नसेल तर तुमचं घरातील शिवलिंग आहे तेच तुमचं शिवमंदिर समजून तिथे एक दिवा पहिला प्रज्वलित करावा. दुसरा, बेलपत्राच्या वृक्षाखाली. तिसरा, आवळ्याच्या वृक्षाखाली. चौथा, जिथे कुठे जवळपास नदी आहे, घाट आहे, सरोवर आहे तर तिथे चौथा दिवा प्रज्वलित करावा. 5वा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला दिवा प्रज्वलित करा.
आयुष्यामध्ये कितीही संकट आले, दुःख असेल, फक्त अधिक मासातल्या शिवरात्रीला असे 5 दिवे लावल्याने तुमच्या इच्छा, मनोकामना तर पूर्ण होतीलच, पण त्या संकटातून, दुःखातून मार्ग निघून तुमचे सुलभ आयुष्य चालू होईल, फक्त त्या दिव्याच्या प्रकाशाने, दिवाच्या साक्षीने. अधिक मासातील शिवरात्री दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंभूंना जल अर्पण करावे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून अभिषेक करावा. या काळातील दान अत्यंत शुभ मानलं जाते, कारण या दिवशी शनी शिवरात्री आलेली आहे. त्यामुळे पितृदोष शांत होतो, शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. जर तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील, कामामध्ये अडथळे येत असतील, तर हा उपाय अत्यंत यशस्वी मानला जातो. तसेच मित्रांनो, कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध पाण्याचे दान केल्याने देखील मोठे पुण्य फळ मिळत असते. जलदानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन शांत राहते. अधिक मासातील शिवरात्रीपासून सलग 7 दिवस तुम्हाला या पद्धतीचा दिवा लावायचा आहे. अधिक मासातील शिवरात्री दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये फक्त तांदूळ टाकून तो दिवा शिवलिंगाजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरचा दुसऱ्या दिवसाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या दिवशीचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. चौथ्या दिवशी तसाच गाईच्या तुपाचा दिवा घेऊन त्यामध्ये तांदूळ, हळद मिक्स करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. 5व्या दिवशी तुपामध्ये 2 वेलची टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. 6व्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, त्यामध्ये 1 लवंग, 1 वेलची आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. 7व्या दिवशीचा दिवा असणार आहे, तर त्या दिवशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर अखंड तांदूळ, 2 कापराच्या वड्या, 2 विलायची आणि 2 लवंगा टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. तर हे दिवे तुम्ही अधिक मासातील शिवरात्री दिवशीपासून सलग 7 दिवस लावण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमच्या घरामध्ये काळ काय, वाईट शक्तीसुद्धा प्रवेश करणार नाही. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ज्या काही वाईट बाधा आहेत तर त्या दूर होतील. तुम्ही 1 दिवस, 2 दिवस दिवा प्रज्वलित केला तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला नक्की अनुभव येईल. बघा, अधिक मासातील ही अत्यंत प्रभावी मासिक शिवरात्र आहे. तर या मासिक शिवरात्री दिवशी आपल्याला लाल पिवळा कॉटनचा धागा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला लेलन टाईप धागा असतो तर तो घ्यायचा नाही, तर कॉटनचा लाल पिवळा धागा घ्यायचा. तो लालच वेगळा धागा प्रथम तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत गुंडाळायचा आहे. तुळशीला गुंडाळल्याने सुख, समृद्धी, शांती, धन, ऐश्वर्य घरामध्ये प्राप्त होते असे म्हटले जाते. त्यानंतर जर पिंपळाच्या झाडाला तुम्ही याच दिवशी ओम पिंपळेश्वराय नमः या मंत्राचा जप करत तो धागा गुंडाळा तर अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल आणि जे काही तुम्हाला आजार आहेत, रोग आहे तर त्यातून निवारण होईल. त्यानंतर वडाच्या झाडाला जर तुम्ही हा लाल पिवळा कलरचा धागा गुंडाळला आणि तिथे बटकेश्वर महादेव या मंत्राचा जप केला तर तुम्हाला अखंड सौभाग्य तर प्राप्त होईलच, परंतु तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख हे कधीच येणार नाही. शमीच्या झाडाला हा लाल पिवळा धागा गुंडाळला तर राहू केतू जो काही दोष आहे तर तो दोष निघून तुमच्या सुखी जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. तर हा धागा आपल्याला मासिक शिवरात्री दिवशी आवर्जून गुंडाळायचा आहे. तुम्हाला यातल्या 3-4ही झाडाला शक्य नसेल तर एका कुठल्याही झाडाला तुम्ही हा धागा गुंडाळला तर तो 4ही झाडाला गुंडाळाचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. 3 वर्षातून हा मलमास पुरुषोत्तम मास येतो. तर या 3 वर्षातून येणाऱ्या मलमासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये शिवरात्री येतात. तर या उद्या शिवरात्री दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे. पार्थिव शिवलिंग म्हणजे काय, तर मातीचे शिवलिंग बनवायचं आहे. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करतो, त्याच पद्धतीने आपल्याला शिवरात्री दिवशी पार्थिव शिवलिंग बनवा शिवाची आराधना करायची आहे. त्या शिवलिंगाला 1 लोटा जल, पांढरे वस्त्र म्हणजे 1 धागा, 1 बेलपत्र, चंदन, 1 फूल अर्पण करून भगवान शिवाला मनापासून प्रार्थना करायची आहे. तर तुम्हाला कुठलाही आजार असेल तर त्या आजारातून नक्की आराम मिळेल, निवारण होईल. फक्त करून अनुभव घ्या. या अधिक मासातील मासिक शिवरात्रीला आपल्या मुलांची तल्लख बुद्धी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तर महाशिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला आहे. तर मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यासच करत नाही, सतत खेळतात, तर तुम्हाला फक्त या मासिक शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना शुद्ध 1 लोटा जल अर्पण करायचं आहे. परंतु ते जल अर्पण करत असताना आनंदेश्वर महादेव आणि कपिलेश्वर महादेव या 2 मंत्राचा जप करायचा आहे आणि ते जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर मनोभावे तिथे 1 दिवा प्रज्वलित करून ते पाणी तुमच्या मुलाला पिण्यासाठी द्यायचं आहे. तर तुम्ही बघा, हे मुलांना पिण्यासाठी द्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याकडून अभ्यास करून घ्या किंवा त्यांना शांतपणे समजावून सांगा आणि अभ्यासाला बस
बसवा तर नक्की तुम्ही अनुभव घ्याल की मुलं दुसऱ्या दिवसापासून किंवा 1-2 दिवसापासून नक्की त्या अभ्यासाला स्वतःहून बसतील आणि त्या अभ्यासातही हुशार होतील. त्यानंतर शिवतीर्थमध्ये अधिक मासामध्ये पार्थिव शिवलिंग बनवायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर काय करायचं आहे, जर तुम्हाला शत्रू त्रास असेल, शत्रू गुपित असेल आणि तो शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मासिक शिवरात्री दिवशी 5-6 काळी मिरी घ्या आणि बारीक वाटा. त्यामध्ये कुठेही बेलपत्राच्या वृक्षाखाली किंवा तुमच्याकडे बेलपत्राचे वृक्ष असेल तर शमीच्या वृक्षाखाली, शमीचे वृक्ष नसेल तर कुठल्याही एका छोट्या कुंडीमध्ये तुम्हाला पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे. तर पार्थिव शिवलिंग बनवता त्यामध्ये आपल्याला ही काळी मिरी टाकायची आहे आणि थोडेसे गाईचे तूप टाकायचं आहे. आणि गाईचं तूप नसेल तर आपले साधे तूप टाकलं तरीसुद्धा चालेल आणि याच पार्थिव शिवलिंग म्हणून पूजा करायची. 5-10 मिनिट तिथेच भगवान शिवाचे स्मरण करत ते पार्थिव शिवलिंग विसर्जित करायचे आहे. आणि ते स्वतः तुम्ही अनुभव घ्या की शिवतीर्थमध्ये असे म्हटले आहे की पार्थिव शिवलिंग मासिक शिवरात्री दिवशी बनवून पूजन करून विसर्जन केले तर कितीही मोठ्यातील मोठा शत्रू असेल, गुपित शत्रू असेल तर स्वतःहून म्हणतो तुमच्या दारात येऊन माफी मागे. अधिक मासातील शिवरात्री दिवशी म्हणजे 13 जूनला भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात जाऊन फक्त नंदीच्या 2 शिंगामधून भगवान शिवाचे जर दर्शन घेतले तर असे म्हटले जाते कितीही कठीणातील कठीण आजार असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त अधिक मासातील शिवरात्री दिवशी भगवान शिवाचे नंदीच्या 2 शिंगामधून अवश्य दर्शन घ्या. प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते परंतु अधिक मासातील शिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतान प्राप्तीसाठी जर एखाद्या स्त्रीला 30-35 वर्ष झाले संतान प्राप्त होत नसेल, मूल होत नसेल, पहिला मुलगा आहे नंतर वेळ लागत असेल तर या अधिक मासातील मासिक शिवरात्री दिवशी प्रदोष काळामध्ये फक्त अखंड 1 गव्हाचा दाणा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती मनोभावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. त्यानंतर भगवान शिवाची शिवस्तुती आशितोष शशांक शेखर चंद्रमौली चितंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी कोटी नमन दिगंबरा या स्तुतीचा 2 वेळा पठण करावे किंवा श्रवण करावे आणि तिथे एक दिवा प्रज्वलित करून तो गहू उचलून आणा आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तो आचमन करावा म्हणजे खावावा. असे 3-4 मासिक शिवरात्रीला करून बघा. 4थ्या शिवरात्रीला तुम्हाला भगवान शिवाच्या कृपेने तुमची झोळी आनंदाने भरलेली असेल. तुम्हाला शिवमंदिरात हा उपाय करता येत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती केला तरी सुद्धा चालेल. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती शिवपुराणातील पद्मपुराणातील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मला आधीच्याही व्हिडिओला भरपूर आपल्या मैत्रिणीने प्रतिसाद दिलेला आहे. तर तुमचा प्रतिसाद दिल्यामुळे मी तुमचे मनापासून धन्यवाद. तर मैत्रिणी, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पते हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.